सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती तोडितान 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 तुरडड 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 रमती सुरवंती। ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निशिदिन आनंदी मैया निशिदिन आनंदी। गावत गंगा शंकर शिवत रेवा शंकर भवनेटंती। ओम जय जगदानंदी। नर्मदे हर। तर आरती वगैरे झाली सकाळची जी आम्ही नेहमी करतो, पण आज स्पेशली व्हिडिओ ह्याच्यासाठी केला आहे की आज आम्ही ओंकारेश्वरला जाऊ। तर ही जी आरती आहे ती हातेबाबा आश्रम जो आहे तिकडची आरती आहे आणि ती ह्याच्यासाठी दाखवते म्हणजे आश्रमातली ही शेवटची आरती, म्हणजे ह्या परिक्रमेतली शेवटची आरती इकडची। त्यानंतर आता आम्ही जाऊ ते गजानन महाराज जे आश्रम आहे तिकडे जाऊ, तर तिकडे वगैरे होईल। पण हे जे दिवस असतात की सकाळी लवकर उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायचं, बाकीच्या नित्यकर्मासाठी जंगलात जायचं किंवा रानात जायचं, जर टॉयलेट मिळालं तर मिळालं, तर ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे उद्यापासून म्हणजे आजपासूनच नंतर तशा राहणार नाही आहेत। त्याच्यासाठी स्पेशल हा मी व्हिडिओ बनवतो आहे। तर ते म्हणजे हा क्षण आम्हाला घालवायचा नाही, तो पण रेकॉर्ड करायचा आहे। आणि सगळे परिक्रम असे भेटतात आपल्याला, ते पण आता उद्या परवा तो म्हणजे गजानन आश्रममध्ये जाऊ तोपर्यंत आपल्याला भेटेल, त्यानंतर ते भेटणार पण नाहीत। म्हणजे जोपर्यंत परिक्रमात येणार नाही तोपर्यंत ते म्हणजे ते लाईफच वेगळी आहे। त्यासाठी हा क्षण आम्ही रेकॉर्ड करून ठेवतो आहे। नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार। हां, श्री सिद्धविनायक हातेबाबा आश्रम जय हो मानव भक्त निवास। तर हा इकडचा भक्त निवास आहे आणि हा जो पाईप दिसतोय इकडे, तर सकाळी ह्या पाईपमधनं जे पाणी येत होतं तिथे आम्ही आंघोळ केली। तर ह्या आश्रममध्ये बाथरूमची लॅट्रिनची सुविधा आहे, पण त्यांच्याकडनं चावी घ्यावी लागते, पण ते चावी मोस्टली देत नाही। काही लोक खूप घाण करतात, म्हणजे साफसफाई ठेवत नाही, म्हणून आता ते काय करणार, त्यांना साफ करावं लागतं, म्हणून ते नॉर्मली चावी कधी कधी देत नाहीत। नर्मदे हर नर्मदे हर। तर सकाळचे 5:45 वाजतात आहे। तर असा हा परिसर आहे, काल मी दाखवला नाही तुम्हाला। खूप मोठा आश्रम आहे आणि मस्त सुंदर अशी भजन गाणं काही म्हणा तुम्ही ते चालू आहे। आणि काळोख आहे आता, बघू शकता तुम्ही। फ्लॅशलाईट चालू केलं तर लाईट जास्त दिसेल, पण जे नॅचरल आहे तेच आपण दाखवतोय। नर्मदे हर। तर तुम्हाला नित्यकर्मासाठी जायचं तर इथे रान आहे, प्लस इथे त्यांचं ऑफिस आहे, कार्यालय आहे, पाण्याचं पिण्याचं पाणी वगैरे तुम्हाला इथे मिळेल। आणि जे सेवेसाठी जी माणसं आहेत तिथे, तर ते इथे राहतात। मैया नर्मदे हार नर्मदे हार। चाय, हाँ एक मिनट, पैर पड़ लेते। आणि गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवतो। नर्मदे हर, आपण पाया पडून घेऊ। तर स्वयंभू गणपती बाप्पा आहे तिकडे, शिवजी कार्तिकेय महाराज बरोबर मूर्त्या पण आहेत। तर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या नर्मदे हर। तर मैयाने आपल्यासाठी चहा आणलाय, तर आपण चहा पिऊ आणि पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊ। आणि हा रस्ता असा जातो, अजून काळोख आहे, ठीक आहे, तसा लाईट वगैरे उजेड आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सकाळचे 6:02 झालेले आहे आणि हातेबाबा आश्रमातनं आपण निघालो आहोत। मागून ट्रक येतोय वाटतं, चला त्याची तरी लाईट दिसेल आपल्याला। एवढा पहाटे तर आपण कमी वेळा निघालो आहोत। तर आज
ओंकारेश्वर 10 वाजेपर्यंत आपल्याला पोचू आपण 10च्या आधीच पोचू मे बी, नाही तर 10 तर वाजतीलच, नाही तर 10च्या आधी पण जाऊ. तर आश्रमात राहण्याची मजा म्हणजे ते जे एक एक्सपिरियन्स असतो, सकाळी उठा मगाशी मी सांगितलं, तर आज असं सकाळी उठायचं, आंघोळ करायची, पूजा करायची आणि परत आपलं सगळं बॅग वगैरे घेऊन परिक्रमेच्या वाटेवर मार्गस्थ व्हायचं. तर आपल्या ह्या परिक्रमेतला असा हा शेवटचा दिवस. आज तारीख आहे 15 मार्च ना, हां 15 मार्च. आणि आज बरोबर आम्ही घरातून 15 तारखेला ऑक्टोबरला निघालेलो आणि आज 15 मार्च, म्हणजे बरोबर 5 महिने कंप्लीट झालेत. आणि जे फिलिंग आहे म्हणजे आनंद जो आहे ना, तो म्हणजे शब्दात सांगता येणार नाहीये. तर आज आम्ही ओंकारेश्वरला पोहोचल्यावर परिक्रमा आमची पूर्ण होते आणि सगळं माझ्या कृपेनेच होत आहे. तिच्या कृपेशिवाय काहीच होत नाही. आम्ही थोडे भाऊक झालोय, सगळेच परिक्रमावासी भाऊक होतात. कारण कसं आहे, म्हणजे डोळे भरून आलेले होते पाण्याने. म्हणजे आयुष्यातला एक सुवर्ण क्षण ज्याला म्हणतो आपण, त्यातला हा एक क्षण आहे. आणि म्हणजे एक नाही, म्हणजे हा सुवर्ण क्षण मी बोलतोय, पण याच्यापेक्षा खूप मोठं आहे. परिक्रमा करणं, ती पण मैयाची, नर्मदा मैयाची, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जो परिक्रमा करतो त्यालाच ते कळेल. बाकी ऐकून सगळेच म्हणतात परिक्रमाला जातात, हे ठीक आहे, ते बाकी काय सांगू, मला बघा शब्द पण कळत नाहीये. तर असो, नर्मदे हर आणि सगळ्यांना शुभप्रभात. आपले सूर्य महाराज अजून उगवलेले नाही आहेत, त्याल्यावर तुम्हाला परत एकदा शुभप्रभात करीनच मी नेहमीप्रमाणे. तर खूप भारी वाटतंय ऍक्च्युली, मराठी शब्द हा चांगला आहे, खूप भारी वाटतंय आज, प्रसन्न वाटतंय, आनंद होतोय. असं म्हणतात की 100 पैकी 20 जणांची परिक्रमा, म्हणजे 10 ते 20% लोक परिक्रमा पूर्ण करतात. आणि ती पायी करायचं, गाडीने वाहणारे करायचे सगळ्यांची होत असेल. अर्ध पायी अर्ध गाडी वाहन ते सगळ्यांची होती. ते किंवा नुसते वाहनाने किंवा बाईक वर करतात, म्हणजे वाहनाची ऑलमोस्ट 90% लोकांची कंप्लीट होतेच. तर हेच सांगायचं होतं की हे जे दिवस आहेत, जे आम्ही 5 महिने परिक्रमेत इथे आलो, ज्या म्हणजे चांगल्या वाईट म्हणजे अनुभव सगळेच आहेत, चांगले पण वाईट म्हणायला हरकत नाही, त्यातून काहीतरी पण वाईट अनुभवातून नेहमी शिकतो आणि चांगल्यातनं आनंद वाटतो सगळ्यांना. तर अशा प्रकारे आमची परिक्रमा आज ओंकारेश्वरला जाऊन संकल्प, आज बहुतेक आजच आम्ही संकल्प सोडू आणि बाकी तिकडे गेल्यावर मी दाखवतो. आता पुढे अजून भरपूर दाखवायचं तुम्हाला. चंद्र चला, आज चंदा मामाला बघा तुम्ही, नर्मदे हर. मग ते सगळे आपले चॅनल बघणारे पण खुश असतील परिक्रमा पूर्ण झाल्यामुळे. पूर्ण म्हणजे एक माइलस्टोन्स असतात आयुष्यातले, हा माइलस्टोन्स नाहीये तर त्याच्यासाठी काय शब्द वापरू, म्हणजे जीवनातला सार म्हणाल ना, जसं जेवणात मीठ असतं, त्याच्याशिवाय ते म्हणजे पूर्ण होत नाहीत. मिठाशिवाय जेवण कधीच पूर्ण होत नाही. तसं हे परिक्रमा जीवनाचं सार आहे, सगळ्या तीर्थांमध्ये महान असं समजलेलं. म्हणजे एक परिक्रमा जरी केली तरी कुठल्या म्हणजे सगळ्या तीर्थांचं पुण्य तुम्हाला मिळतं, किंवा असं म्हणा, म्हणजे अशी परिक्रमा आहे. कारण आपली जी मैया आहे ती जीवनदायी, मोक्षदायी अशी मैया आहे, नर्मदे हर. असं वाटतंय काय की रनवेवर चालतंय. ऍक्च्युली तुम्हाला दिसत नसेल, इथे असे पट्टे मारलेले आहेत, तर असं वाटतंय की रनवेवर चालतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर. ओम नमः शिवाय. शंभो हरर महादेव. मात श्री नर्मदे हर. तर हातीबाबा आश्रम, हातिया बाबा आश्रममधनं बाहेर पडल्यानंतर 1 किलोमीटर आल्यावर हा पैदल परिक्रमा मार्ग आहे. मात श्री नर्मदे हर. आणि ही नहर आहे. तर या नहरच्या बाजूने, म्हणजे कॅनल आपण म्हणतो किंवा कालवा म्हणतो, त्याच्या बाजूने हा कच्चा मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि बघा अजून एक परिक्रमावासी आहेत, मस्त गाणे लावून एन्जॉय करत चालले नर्मदे हर. तर आता हा मार्ग आपल्याला कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर किंवा 8 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आपल्याला हा रस्ता सोडायचा नाही, पुढे आपल्याला मग डांबरी रोड लागेल. असं ह्या रीतीने आपल्याला पुढे जायचं आहे नर्मदे हर. आता चालण्याकडे लक्ष देतो. ओम नमः शिवाय. शंभो हरर महादेव. शिव शंभो. मस्त सकाळची लाली पसरली आहे आभाळात आणि 6:25 झालेली आहे. आणि असा हा कॅनलच्या बाजूने रस्ता जातो, त्यामुळे काही
हे चुकायची काहीच शक्यता नाही आहे. बाजूबाजूने आपल्याला जायचं आहे जिथपर्यंत कॅनल आहे. कॅनलच्या नंतर मगाशी सांगितलं तसा पक्का रोड मिळेल, मग त्या रोडनंतर पुढे जायचं आहे. पुढे काय येणार आहे? ते अन्नक्षेत्र होतं ते अंजरूद. हां, कुठलं? महाबागेश्वरी अन्नक्षेत्र आहे अंजरूदमध्ये. ते 8 किलोमीटर आहे. तर मला वाटतं कॅनल पण 8 किलोमीटरपर्यंत असेल. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेनच मी, कारण मी कुठला अभ्यास किंवा कुठलं स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ बनवत नाही आता तरी. त्यामुळे जे काय समोर येईल ते तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला कधी कधी माहितीच नाही कुठली नदी आहे, कुठला रस्ता आहे, कुठलं गाव आहे. नर्मदे हर हे जे व्हिडिओ आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे की माझ्यासाठी आणि ज्यांना परिक्रमाला येऊच शकत नाही आहेत किंवा ज्यांना मानसिक डिजिटल परिक्रमा म्हणा, तर माझ्या चॅनलद्वारे त्यांनासुद्धा मैयाची परिक्रमा घडावी हा एक प्रांजळ असा माझा उद्देश त्याच्या मागचा आहे. आणि माझ्याकडे यूट्यूबवर पण राहील आणि म्हणतात ना कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्कमध्ये ॲज अ डिजिटल माध्यमातून हे आयुष्यभर राहील. म्हणजे पुढे जाऊन माझा मुलगा, त्यांचा माझा नातू ह्यांना देखील हे व्हिडिओ बघता येतील की बाबा आजोबांनी अशी की पंजोबाने अशी परिक्रमा केली होती. तर त्यांचे ते व्हिडिओ आहेत. हे पंजोबी नाही का, पंजोबी काय ही पंजोबा आणि पंजोबी बोलते. नर्मदे हर. आणि मातारामला एवढी एक्साइटमेंट होती की सकाळी 4ला उठ नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, आशीर्वाद दे ना, नर्मदे हर. जणू काय मैयाच आपली वाट बघत होती. सकाळी 4 वाजता उठायचं होतं, रात्री आधी 11:30ला. पण मैया मला म्हणजे माताराम बोलली की चल आंघोळ करून घेऊया. तर मी काय तेव्हा बोललो हां ठीक आहे. परत 12ला उठली. म्हणते ते 3:30ला उठून त्यांचं सगळं आटपलं आहे. तर बोललो घड्याळ बघ किती वाजलं, त्याच्यात होते 12. ते एवढी एक्साइटमेंट होती की भरपूर, की म्हणजे कधी एकदा 4 वाजता त्या आंघोळ करून पूजा करून ओंकारेश्वराला जायचं. आणि मैयाचं बरेच दिवस दर्शन नाही. आता कॅनॉल आहे त्याच्यात मैयाच आहे आपली, पण बरेच दिवस लास्ट आपण कुठे ब्रह्मांडघाट ना, त्याच्यानंतर आम्ही रस्ता मार्ग पकडला. त्यामुळे मैयाचं तसं म्हणजे मैया आपल्या मनातच आहे, आपल्या जवळ पण मैया आहेत परिक्रमेत आणि सदैव राहणार आहे ती. पण आता ओंकारेश्वरला जाऊ तर परत मैयाचं सुंदर असं दर्शन होईल. नर्मदे हर. तर असं बघा पहाड झाले किती सुंदर वाटते. नर्मदे हर, नर्मदे. ओम नमः शिवाय, शंभो हर महादेव. आणि वरतीन परिक्रमावासी पुढे चालले. हे जे मगाचे काका होते ते एकदम एक्सप्रेस स्पीडने पुढे निघून गेले. आणि बघा रस्ता खडगा म्हणजे दगडीने भरलेला आहे. त्यामुळे काय घाई करायची गरज नाही आहे. एवढी परिक्रमा आपण मस्त आनंदाने, शांतीने आणि नीट केली आहे. तर आज काय घाई करायची अशी गरज नाही. आरामात आपण ओंकारेश्वराला जाऊ, संकल्प सोडू. बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या करू तिकडे. फक्त एवढंच आहे की आपली तिकीट कन्फर्म व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघा तर आम्ही तर आपल्या घरीच असू, कारण हा व्हिडिओ खूप लेट येईल. कारण मी सेम डेला व्हिडिओ सेंड केले नव्हते, म्हणजे एडिट करून वगैरे सगळं ते आता जाऊन, कारण परिक्रमेमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. परत 1-2 तास एडिट करा, ते करा, एक तर वेळ मिळत नाही. बाकीचे लोक कसे करतात, हॅट्स ऑफ. कारण आपण तिथे पोचल्यानंतर मग रात्री जागणं पण कठीण असतं की तुम्ही 12-12:30पर्यंत जागताय आणि सकाळी परत 4ला उठताय की 5ला उठताय, असं होत नाही. ठीक आहे, प्रत्येकाचं मॅनेजमेंट वेगळं असतं. तर मी सगळे व्हिडिओ झाल्यानंतर हे यूट्यूबवर टाकणार आहे, कारण मला परिक्रमेवर पण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नर्मदे हर. आणि शेवटी परिक्रमा अशी आहे की मैयाच्या इच्छेने होते. काही म्हणतात अरे हे ह्या स्थानाला गेला, त्या स्थानाला गेला नाही, हे तुमचं सुटलं. तसं काही नाही आहे.
तुमचा दाना पाणी जिथे लिहिलं आहे तिथे तुमचं भोजन होतं. जे मैयाने ठरवलं जिथे दर्शन द्यायचं आहे किंवा ते जे स्थान आहे, ती जी शक्ती आहे ती आपल्याला बरोबर खेचून घेते. म्हणजे अतिशयोक्ती करत नाही, ही खरी गोष्ट आहे. कित्येक ठिकाणी तर आम्ही जाणारच नव्हतो, पण आम्हाला खेचून घेतल्यासारखं आम्ही गेलो आहे तिकडे. म्हणजे अनुभवाचे बोल आहेत. तर उगाच काही लोक म्हणतात तिकडे नाही गेला, तिकडे नाही गेलात, हे स्थान सोडलं, असं काही नाही आहे. जे तुमच्या नशिबात म्हणजे मैयाने जे लिहून ठेवलेलं होतं, परिक्रमा स्क्रिप्ट मैया लिहिते. तुम्ही कुठे जाणार, कशी जाणार, काय जाणार. तर त्यामुळे त्याच्यावरती तर्कवितर्क किंवा उगाचे कुठले प्रश्न प्लीज करू नका. खूप मजा असते, खूप आनंद येतो परिक्रमा करताना. नर्मदे हर बोर होईल तुम्हाला, काय म्हणेल जेव्हा इतक्या दिवस परिक्रमेत असताना काही सांगितलं नाही आणि शेवटी सगळं सांगते. कणीस लागलं आहे बघा. नर्मदे हर सुंदर असं शेत आहे कणसाचं. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो मातश्री नर्मदे हर. ते पक्षी आहेत भरपूर आणि ते उडताना खूप छान दिसतात. हुर्र हे बघा त्या साईडला गेले. अरे बापरे, त्या साईडला गेले पूर्ण. त्या पळसाचं झाड आहे ना ते. उडतात एकत्र उडताना खूप छान दिसतात ते. दाखवायचं राहिलं. हुर्र हुर्र पण उडत नाही, ते लांब आहे. असं परत आले तर दाखव. नर्मदे हर. नर्मदे हर. तर 6:47 झालेले आहेत आणि सगळ्यांना परत एकदा शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. नर्मदे हर. आणि त्यांची सुंदर अशी लाली आसमानामध्ये पसरलेली आहे, आकाशात पसरली आहे. नर्मदे हर सूर्य महाराज, नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. आणि माताराम पुढे कमंडलू घेऊन माझ्या हातातून गेलेले आहेत. आता आम्हाला त्यांचा पाठलाग करावा लागणार आहे. आमच्याकडे घोडा नाही आहे. दोन पायाच्या घोड्यावर आम्ही स्वार होऊन त्यांच्या मागेच जात आहोत. नर्मदे हर. हे बघा फुलं किती छान दिसतात. पळस म्हणतात आय थिंक सो. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. हे कसलं शेत आहे? एरंडेलचं शेत आहे. परिक्रमेच्या वाटेवर नर्मदे हर. किती सुंदर नजारा आहे. आणि सकाळी आणि संध्याकाळी निसर्ग नेहमी फुललेला असतो. हो हो, नर्मदे हर. तर हा बघा इथे मार्गाचा एक बोर्ड लावलेला आहे, छोटासा आहे, नर्मदा परिक्रमा. तर आपल्याला उजवीकडे वळायचं नाही. हा एक डावीकडनं रोड येतोय. लवदी आणि काहीतरी दिसत नाही, लांब आहे जरा. तर आपल्याला सरळ जायचं आहे. जो नहरचा रस्ता आहे तो रस्ता पकडूनच सरळ जायचं आपल्याला. नर्मदे हर. आणि खूप असा काय म्हणतात ना, दगड भरपूर आहे त्या रस्त्यावर. हे बघा, म्हणजे दगडाळ रस्ता म्हणायला हरकत नाही आहे. बघ केवढे दगड आहेत. नर्मदे हर. शंभो हर हर महादेव.
हर तर इथे पण साईन लावलेली आहे नर्मदा परिक्रमा. तर आपल्याला सरळ जायचं इकडून नर्मदे हर. मी केलं तर तो करतो ओ ओ ओ ओ ओ. नर्मदे हर. इकडे आल्यानंतर आमची गाईची बैलाची म्हशीची म्हणजे कीटक असतात त्यांची सगळी भीती निघून गेली. म्हणजे कीटक वगैरे तर एवढा प्रॉब्लेम, पण आपल्याला गाई वगैरे दिसलं म्हस दिसले तर आपण घाबरतो, बैल असेल तरी घाबरतो. चला तर आपल्याला आता सरळ सरळ जायचं नाही आहे. बघा इकडे बोर्ड लावलेलाच आहे. तर आता इकडून आपल्याला नहर सोडायचे आणि उजवीकडे वळायचे. इथे लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. पहुच मार्ग म्हणून लिहिलं आहे. हा बघा एक साडी पण बांधून ठेवली आहे. आणि कुठला तो आश्रम आहे, म्हणजे आपण 7 किलोमीटर ऑलरेडी इकडे आलो आहे. तर 8 किलोमीटरवरती आश्रम आहे. तर त्या आश्रमात आपल्याला जायचं आहे. इथे पेरूची बाग आहे डाव्या बाजूला आणि समोर जी बघताय हिरवीगार अशी तर ती लिंबाची बाग आहे. आणि मगाशी आम्ही तिकडून जेव्हा पास होत होतो म्हणजे त्याच्या बाजूने जात होतो तर एवढा सुंदर सुगंध लिंबाचा छान वाटत होतं. ते आपण घरामध्ये फ्रेशनर किंवा काय म्हणतात मिस्ट वगैरे लावतो, त्याच्यामध्ये ते फ्लेवर टाकून त्याचा सुगंध घरात येतो. तसं ते लिंबाचा सुगंध सगळीकडे दरवळलेला आहे. हे बघा मस्त बाग आहे. आणि आत्ताच म्हातारामचं माझं बोलणं चाललेलं, ती म्हणते कालच मी ह्याच्यात पाहिलं लिंबाचा भाव वाढलेला आहे. आणि इकडे एक लिंबू म्हणजे दिसत आतून भरपूर लिंबू आहेत, त्याला संत्रा एवढं मोठं लिंबू नर्मदे. आणि हे पाण्यासाठी फिल्ट्रेशन वगैरे पण ठेवलेलं आहे त्यांनी. हे खूप चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेलं आहे. ही झाडं आहेत बघा ना, फिल्ट्रेशन आहे त्याला अक्षरशः पाण्याचं. नर्मदे हर. हे बघा केवढी मोठी लिंब आहेत, बाप रे. आता तुम्हाला एवढं लांबून दिसणार नाही, पण मोसंबी संत्र नाही कुठे एवढं संत्र मोसंबी असतं तेवढं मोठं लिंबू आहे. कुठल्या प्रकार कुठली जात आहे माहिती नाही, ती हायब्रिड असेल कुठलं तरी. म्हणजे एका लिंबामध्ये कमीत कमी तुम्हाला सांगू आपल्याकडे मिळतात ती 10 लिंबू बसतील एवढा रस निघेल. म्हणजे आपल्याकडे एक लिंबू 5 रुपयाला विकतात, हे लिंबू 50 रुपयाला विकायला हरकत नाही. आणि पेरूच्या झाडाला पेरू पण भरपूर लागलेले आहे नर्मदे हर. आणि छान वाटतंय, गार आहे वातावरण, थंडगार. आणि हा मातीचा रस्ता आहे आणि ते कांद्याचं बीज लावलेलं आहे. त्या बीजातून मग कांदा लावला जातो नर्मदे हर. आणि आता चालताना तेच आहे, वर खाली अशा रस्त्यांवर आडी तेडी रहा तुम्हारी हमसे चली न जाए मैया, अमरकंटक वाले तुम हो भोली भाली. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन. मस्ती करताय नर्मदे हर. पाय घसरला माझा, नाही पाय घसरला तिकडे बघत चाललेलो ना. नर्मदे हर. असं एवढ्या दिवसात जेव्हा तिकडे मैयाच्या किनारी पडलो त्याच्यानंतर आत्ता पहिल्यांदा परत पाय थोडा घसरला, कारण तिथे घसरण होती खालती आणि मी लक्ष शूटिंगमध्ये होतं. आणि इकडे बघा मिरच्या, पूर्ण मिरचीची शेती आहे. लाल 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 मिरच्या आहेत. हां तिखटवाली ती लाल.
बघा भरपूर मिरच्या आहेत, भरपूर. आणि काल कलिंगडाची पण शेती होती. बाप रे, केवढी कलिंगडाची, बाप रे. ॲक्च्युली बाजूला टमाटरचं होते, ते टमाटर खाल्ले. कलिंगडच्या इकडे तर कोण असतं त्यांना कलिंगड पण मागून खाल्ले असते. ॲक्च्युली जाऊन काढून खाल्लं असतं तरीसुद्धा कोणी काही बोलत नाही, पण आपण तसं करायचं नाही. तुम्हाला कुठली गोष्ट घ्यायची असेल, फळं किंवा फुलं, म्हणजे परिक्रमेत नाही, म्हणजे ॲक्च्युली विचारून करा. परमिशन घ्या. त्यांनी सांगितलं की आप ले लो तरच घ्या. उगाच जाऊन ते आहे म्हणून तिकडून तोडा आणि खा, असं करू नका. नर्मदे हर. काही लोक करतात तसं म्हणून मी बोललो. सरळ तोडतात नाही खातात, ते चांगलं नाही आहे. नर्मदे हर. चणा चणा आपल्याकडे पण चणे आहेत बॅगेत. 7:42 झालेली आहेत. आणि हे जे गाव बघताय तुम्ही, तर ह्या गावाचं नाव आहे खंगवाडा. आणि पुढे जाऊन आश्रम आहे. पण आय थिंक सगळे परिक्रमार्थी इथे थांबलेले आहेत, कारण चहा प्रसादी आपल्याला मिळते. आणि चहा प्रसादी मिळाली की आपण एकदम खुश असतो. नर्मदे हर. तर आपण आलो, इकडे मंदिर आहे. आय थिंक बजरंगबलीचं मंदिर असेल. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम, जय बजरंगबली. नर्मदे हर. हाँ आलं. नर्मदे हर. बाबा फास्ट आहे एकदम. बाबा बोललो फास्ट आहे, फटाफट निघाले. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. ओंकारेश्वर मार्ग परिक्रमावासी सदाव्रत नर्मदेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. महाराज जी सीधा जाना है. नर्मदे हर. या हे बघा चणे. नर्मदे हर. चणे ना. हां ते बघा साफ करून भरतात आहेत चणे. नर्मदे हर. यांची घरं पण छान आहेत बघा, एकदम मस्त आहे, सुंदर. नर्मदे हर. दवाखाना. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. सीधा जाना ना बाबाजी. 8:11 झालेली आहेत. आणि आपण आता ओंकारेश्वर पासून ऑलमोस्ट. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. हाँ हाँ नर्मदे हर, नर्मदे हर बिटिया. महाराष्ट्र. नर्मदे हर, नर्मदे हर. तर 7 किलोमीटरवर आता ओंकारेश्वर आहे. आणि किती सुंदर नजारा आहे बघा. आणि रस्ता पण किती छान वाटतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर. ओम नमः शिवाय. आता हे नजारे आपल्याला परत कधी बघायला मिळतील. नर्मदे हर. पण डोळे भरून हे सगळं बघायचं आहे आता. मस्त छान वाटतं बघायला. रिअल गोल्ड गव्हाची शेती आहे इकडे बघा, सुंदर. देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. मेरे देश की धरती. पहा हे आहे खरं सोनं. खरं सोनं. आणि बघा ना, सोनंच असं पसरल्यासारखं दिसतं ना पूर्ण. गोल्ड. ऊन पडलं ना, सूर्याची किरणे एकदम मस्त चमकतं. नर्मदे हर.
नर्मदे छान वाटते. 8:23 आणि अंजरूद हा बघा बोर्ड. तुम्हाला सांगू शकत नाही, 1-1 किलोमीटर आम्ही म्हणजे 1-1 किलोमीटर 1-1 पाऊल पुढे जात आहे तसा आनंद. बघा अंजरूदमध्ये प्रवेश केला आपण. अंजरूद गाव 5 किलोमीटर लांब. हा आता फक्त 5 किलोमीटर फक्त ओनली आपण म्हणतो ना. नर्मदे हर अंजरूदमधलं मंदिर प्रवेश केल्या बजरंगबली आपले जय श्रीराम जय बजरंगबली. आणि पुरातन मूर्त्या पण आहेत इकडे. नर्मदे हर गणपती बाप्पा, नर्मदे हर बजरंगबली, नर्मदे हर. आणि अंजरूद गाव. नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. काय भारी फिलिंग आहे माहिती आहे. यांची घरं पण फार सुंदर असतात, मोठी असतात, अवाढव्य. नर्मदे हर. हे बघा बाहेरून प्लास्टर वगैरे केलं नाही पण आतमध्ये एकदम मस्त असा. नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी. महाराष्ट्र. नर्मदे हर. इकडची बहुतेक घरं बाहेरून प्लास्टरच नाही केलेली आहे. हे बघा तशीच ठेवलेली आहे. नर्मदे हर बच्चा, नर्मदे हर. क्या खा रहे हो? नर्मदे हर, नर्मदे हर बेटा, नर्मदे हर. पूजा करने जा रहे हो? शिव जी का मंदिर है. नर्मदे हर. हाँ ना. आता म्हशी आम्हाला ओळखतात वाटतं. कसला घाबरतात रे बाबा. नर्मदे हार. नहीं तो पीछे से कोई है. अच्छा हाँ 2 जन आ रहे. हाँ वो शायद फोन लगा रहे थे. हाँ हाँ ते दोघं होते ना पुण्यावाले है ना. क्या बता कौन है वो बोल गए मैं आके उनको रास्ता बता. अच्छा हाँ 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 ते कॉल करत होते तिकडे थांबून. नाही रस्ता बदलला. त्यांच्या कोण ओळखीचे असतील ना, त्यांच्याकडे कोणी सांगितलं असेल की तिकडे जा. चलो ठीक है. नर्मदे हर. आपका नाम क्या है? लतिका. आपका? अश्विनी. नर्मदे हर. हे बघा आपल्या इकडे लोक कुत्रे फिरवतात. इकडे बघा नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे माताराम चालल्यात. एक गाय आहे आणि आपले काय म्हणतो त्याला नंदी महाराज. असं दृश्य. नर्मदे हर. हे बघा नर्मदे. आणि बघा सगळे सुविधा त्यांच्याकडे. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. तो ये शिव मंदिर की बात कर रहे थे आप. हाँ हाँ सुंदर है. बहुत पुराना है ना ये भी. पुराना वाला है ना ये भी. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. नर्मदे हर. चला चलो पटापट धागा काढतो पुढं. तर बघा ते ज्यांच्याकडे आपण चहा प्रसादी घ्यायला गेलेलो त्यांनी सांगितलं की चुनर बांधून ठेवलेली आहे, तर त्या रस्त्याने तुम्ही जा तर लवकर जाल तिकडे. नर्मदे हर. तर बघा तिकडे आपल्याला चुनर लटकवलेली दिसते. तर त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे जुनं स्ट्रक्चर्स आहे तिकडे कसले ते माहीत नाही आहे, पण भरपूर जुनी नसतील. आपण अंदाज बांधू शकत नाही. ठीक आहे 100-150 वर्षापूर्वीचे असतील. माँ बागेश्वरी शक्तिपीठ मंदिर. हां तेच वाटतं थांबलेले. हाँ ये भी है ना चुनर वाला. चल ठीक है.
तो बाद में वापस आना पड़ेगा। अच्छा इधर भी चुनरी बांधनी है ना। पर वो कच्चे रास्ते को ही लगेगा ना। ठीक ठीक। चला आता आलोय तर माताजीचं दर्शन करून आपण पुढे जाऊ नर्मदे हर। नर्मदे हर मित्रांनो। ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव। तर अंजरूदमधला बागेश्वरी माता मंदिर खूप सुंदर अशी मैयाची मूर्ती आहे, दर्शन घ्या। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। अंजरूदमधील शिवमंदिर नर्मदे हर। ओम नमः शिवाय शंभो शंभो हर हर महादेव शिव शंभो मैया गणपती बाप्पा। अंजरूदमधील मंदिर आहे मैयाचं आणि शंकर भगवानांचं। तर आता ह्यांचं दर्शन घेऊन आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत। भैरव मंदिर आहे तिकडे। नर्मदे हर। ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिवाय शंभो। चला निघूया। इकडे भरपूर फोटो आहेत। ओम नमः शिवाय। सुंदर पेंटिंग्स बनवलेले आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। नर्मदे हर, हर हर नर्मदे हर। शंभो हर हर महादेव शिव शंभो। नर्मदे हर। चला आता पुढच्या मार्गाला निघूया ओंकारेश्वरच्या दिशेने। नर्मदे हर। आणि बाल भोलेनाथ बघा झोपलेले आहेत। सुंदर असं पेंटिंग आहे इकडे। नर्मदे हर। चला नर्मदे हर। तर 8:54 झालेली आहेत आणि ते समोर बागेश्वरी माता मंदिर, तिथून हा रस्ता परत त्या बाजूने असा येतो आणि इकडे एक शाळा आहे। तर ह्या शाळेच्या बाजूने आपल्याला जायचं आहे। तोच रस्ता त्या बाजूने मिळतो। मग आपण अंजरूदमधील बागेश्वरी माता आहे। हां 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 तिकडे तिकडे। नर्मदे हर। अच्छा नर्मदे हर। तर आपण मंदिरात मैयाचं दर्शन घेऊन पुढे निघालो आहोत। नर्मदे हर। चला नर्मदे हर। आणि इकडे निशाणी म्हणून चुनरी बांधलेली आहे, हे ऑरेंज लाल कलरची। तर हा शॉर्टकट आहे अजून ओंकारेश्वरला जाण्याचा। नर्मदे हर। माताराम। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। जिंदगी भर नर्मदे हर। नर्मदे हर। आज मला अगदी पहिला दिवस आठवला। हा पहिला दिवस आठवला, अगदी पहिला दिवस। हा ना। इतकंच जोमाने चालू केलेलं होतं परिक्रमा बघा। आणि आज असं वाटतं की अरे कालचेच दिवस होत। हो म्हणजे परिक्रमेला सुरुवात केली आणि 5 महिने होत आले आणि दिवस कसे गेले तेच कळलं नाही। हा सगळे सण मैयासोबत साजरे केले। अगदी 31 तर आम्ही जंगलमध्ये होतो, लक्कडकोटच्या जंगलात होतो 31ला। आणि मुलाला तिथून फोन केलेला हॅपी न्यू इयरचा। आणि आपला न्यू इयर आता येत आहे 22 तारखेला, तेव्हा हां पाडवा घरी। नर्मदे मैया, हां मैया आपल्याबरोबरच आहे। तेव्हा पण मैयासोबत होतो आणि आता पण मैयासोबतच आहे आणि मैया सदैव आपल्यासोबत राहणार आहे। नर्मदे हर।
तर आता जंगल मार्ग चालू होतोय आणि हा आपला ऑलमोस्ट शेवटचा टप्पा आहे. हा पार करून आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे. आणि ज्यांच्याकडे आपण चहा प्रसादी घेतली तर ते जे बाबाजी होते तर त्यांनी ह्या ज्या ओढण्या दिसतात आहे लाल चुनर हे त्यांनी बांधलं आहे पूर्ण मार्गामध्ये. परिक्रमावासियांचा हे रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. हे बघा, खूप चांगली गोष्ट आहे. अशाच लोकांमुळे आपण परिक्रमा नीट करू शकतो, आपल्याला मार्ग सापडतो. नाहीतर मैया आहेच आपली, आपल्याला कुठेच चुकायला देत नाही. त्यांनी खूप सुंदररित्या प्रत्येक वळणावर प्रत्येक ठिकाणी ओढण्या बांधून ठेवलेल्या आहेत. आपण चुनर म्हणतो तर पटकन तोंडात चुनर येतं, ओढणी चुनर. तर त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांचं ते एक सेवा आहे आपल्यासाठी, परिक्रमावासियांसाठी. नर्मदे हर आणि माताराम मागे आम्ही पुढे चाललो आहे. तर त्यांच्यासाठी थांबायला लागेल. तीन किलोमीटर आहे ना नर्मदे हर. आपल्याला कॅनोल लागेल ना पार करायला. हां, नर्मदे हर. तर असा मार्ग आहे परिक्रमाच्या वाटेवर. नर्मदे हर नर्मदे. ते बघा समोर पण चुनर बांधलेली आहे त्यांनी. पक्ष्यांचा सुंदर असा किलबिलाट छान असा आवाज येतो. तुम्हाला पण येत असेल. आज भरपूर पक्षी बघायला मिळाले आम्हाला. सकाळी सकाळी कालव्याच्या बाजूने चाललेलो तेव्हा खूप छान वाटतं. खारुताई पळते पुढे. ओम नमः शिवाय शंभो हर महादेव. नर्मदे हर. 9:13 झाले आणि ॲक्च्युली आता जंगल चालू झालं आहे बघा. आणि हा जंगल मार्ग आहे. आता स्ट्रेच किती आहे मला ॲक्च्युली माहीत नाही, म्हातारांना माहिती असेल. तर आपण चालण्याकडे कॉन्सन्ट्रेट करू. आणि अशा मार्गावर मैया जरा हळू चालते म्हाताराम, आणि माझा स्पीड खूप आहे. आणि रस्त्यावर म्हातारामचा स्पीड जास्त असतो प्लेन रोडवर. तर इथून बाईक वगैरे जाते. एक बाईकवाले येतात आहे म्हणजे ते ह्या मार्गावरनं बाईक घेऊन जातात. आपण त्यांना जायला जागा देऊया. आणि बघा चुनरी सगळीकडे लावलेली आहे. अच्छा, नर्मदे हार. या मार्गावर थोडा आपला स्पीड कमी आहे. ओके, चालतंय. नर्मदे हर. जंगलाचा आनंद घेत जाऊया. बघा किती सुंदर जंगल आहे. मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि आमचा चालण्याचा पण आवाज येत असेल. दगडावर पाय जेव्हा दाब पडतो तेव्हा चर 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 असा आवाज येतो. नर्मदे हर नर्मदे हार. बापरे, भरपूर दगड आहे बघा. त्या दगडात मी भरला रस्ता. आता इथे जरा नीट आहे, बारीक खडी. आता आजचा दिवस, उद्यापासून हे काही आपल्याला मिळणार नाही आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करून, लवकर उठूच पण आंघोळ करून सगळेच बॅग घ्यायच्या आणि परिक्रमेच्या दिशेने पुढे. नर्मदे हर. मैया आज खूपच स्लो चालते. असू दे, ती आनंद घेत चालली आहे.
माताराम नर्मदे हर. नर्मदे हर. इत्तूस इत्तूस तन्निक तन्निक. कसं काय बोललेली मजा? तन्निक. पाय दाबताना कशी बोललेली? हा ना, तन्निक. कसं हे तन्निकच आहे आता. नर्मदे हर. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. हर हर महादेव. आड़ी तेरी राह तुम्हारी हमसे चली न जाए मैया. अमर कंटक वाली तुम हो भोली भाली. ओ मैया चार पूजा वाली तुम हो भोली भाली. अमरकंठ है स्थान तुम्हारा दो धारों के पास. जहाँ शिव शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश मैया. अमरकंटक वाली तुम हो भोली भाल. ओ रेवा चार भुजा धारी तुम हो भोली भाली. ओ मैया नर्मदे हर. आवाज कसा आहे ते पण तुम्ही सांगा कमेंट करून. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. हर हर महादेव शिव शंभो. आता रस्त्यावर असतो ना तर म्हाताऱ्याने अर्धा तासामध्ये जंगल क्रॉस करून टाकलं असतं. रस्ता असता तर. चला. पायी हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. पायी हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. हा श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 9:42 झालेली आहेत आणि बघा हे जंगल आपण पार केलं आहे आणि आपल्याला उजवीकडे जायचं आहे नर्मदे हर. आणि आता परत एकदा मी थँक्स कोणाला म्हणायचं असेल परिक्रमेसाठी म्हणजे एक ग्रॅटिट्यूड असतं तर सर्वप्रथम नर्मदा मैया, स्वामी आजोबा, आर्यन मोरे आणि मला परिक्रमा करायचीच होती पण जिच्यामुळे मी परिक्रमा करू शकलो अशी माझी बेटर ऑफ वैशाली मोरे. आणि तिची परिक्रमा पूर्ण होण्यासाठी मी माध्यम बनलो असलो तर तिच्यामुळे माझी परिक्रमा पूर्ण झाली. तर मनापासून तिचे आभार. आणि तिच्यामुळे आपली परिक्रमा माझी परिक्रमा झाली. तिची झालीच मग माझी पण झाली. पण आता बघा आपल्याला सरळ जायचं कुठे जायचं नर्मदे हर. नर्मदे हर कहाँ से जाना है? यहाँ से. आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे. तर मी आता तिच्याकडे बघूनच राहू दे. ती इमोशनल आहे म्हणून मी पण इमोशनल होत चाललंय. जसं ओंकारेश्वर जवळ येत आहे आनंद तर खूप आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. माझा मुलगा आर्यन खूप गुणी मुलगा आहे, हुशार आहे आणि त्याचं म्हणजे यूट्यूब चॅनल आणि तो मला माहिती आहे खूप सक्सेसफुल त्याच्यामध्ये होणार आहे आणि झाला पण आहे ॲक्च्युली.
खूप मनापासून तो मेहनत करतो आहे, तर ते मेहनत मैया त्याचं नेहमीच म्हणजे मैया पूर्ण करेलच, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल मैया. कुठलीच इच्छा अशी राहणार की त्याची पूर्ण होणार नाही आयुष्यामध्ये, सगळं मिळेल त्याला. ओम नमः शिवाय शंभो. नर्मदे हर मैया. अच्छा ते पिलाव पाणी पाणी. कोणचा गाव आहे मैया हे गाव? गुलजारी. तर आपण गुलजारी गावामध्ये आहोत आणि ते आपल्याला पाणी म्हणलं पाणी पिणार का, तर नाही म्हणायचं नाही. परत आपल्याला कोण जाऊन आपण राहतो तिकडे एवढ्या प्रेमाने विचारणार आहेत. ओळखीची लोक पाठ फिरवतात, नात्यातली लोक पाठ फिरवतात. हे अनोळखी असून प्रेमाने पाणी तरी विचारतात. नर्मदे हर. चला बस चल बा. तर गुंजारी गाव मागे गेले आणि हे डुहिक या गाव आले. आता इथून ओंकारेश्वर त्या एक मैया म्हणाली 1 किलोमीटर आहे. असो, आपल्याला काही किलोमीटरची काही घेणं देणं नाही. आपण किलोमीटर फक्त एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्या म्हणजे संध्याकाळी कुठे आश्रम असेल त्यासाठी आपण बघितलं आहे, कारण त्याचा कधी विचार केलाच नाही. आणि परिक्रमेत ते किलोमीटर कधी बघू नका. ते किलोमीटर बघून चालायला गेलात ना तर तुमची परिक्रमा पूर्ण होणार नाही. आपल्याला सकाळी उठायचं आहे आणि परिक्रमा करायची आहे, म्हणून मैयासाठी नर्मदा मैयासाठी आपल्याला चालायचं आहे. एवढं लक्षात ठेवून सरळ उठायचं आणि चालत सुटायचं. नर्मदे हार. सरळ चालत सुटायचं. परिक्रमा आपोआप तुमची कंप्लीट होईल, मस्त आरामात कंप्लीट होईल. तर ज्यांना ज्यांना करायचे असेल तर त्यांच्यासाठी आधीच शुभेच्छा. आमची परिक्रमा पूर्ण होते, तुमची पण होईल. नर्मदे हार. कहाँ से जाना है बाबा? सीधा. नर्मदे हार. तर ज्यांना पण परिक्रमा करायची असेल त्यांनी बिंदास परिक्रमा संकल्प घ्या, परिक्रमा सुरू करा. आरामात परिक्रमा पूर्ण होईल तुमची. माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर नेहमीच असतील. फक्त मन विचलित होऊ देऊ नका. परिक्रमा चालू असताना बऱ्याच वेळा असे क्षण येतात की असं वाटतं की गाडीने जाऊ, नर्मदे हार, गाडीने जाऊया किंवा नको आता हे दुखतंय ते दुखतंय. तर मन विचलित करू नका, बिंदास चाला. माझ्या कृपेने माझं कधीच मन विचलित झालं नाही. म्हातारांचं बऱ्याच वेळा व्हायचं तसं, कारण तिला त्रास पण झाला, गुडघ्याचा त्रास झाला, लिगामेंट खेचलं गेलेलं, डॉक्टरने नाहीच सांगितलेलं. पण तरी पण जिद्दीने तिने परिक्रमा कंप्लीट केली. मन विचलित असताना मी नाही, मैयानीच माझ्या म्हणजे मी काही केलं नाही ॲक्च्युली. आता परत तेच सांगतो की तिचं मॉरल अप केलं की नाही करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाही आहे. पाय तर तुटला नाही आहे ना, पाय बरोबर आहे, दुखतं आहे ना, इग्नोर मार, चाल तू. मैयाची माती लावली पायाला. पाणी कुठलं घाट होता आम्हाला लक्षात नाही आहे, छोटासाच घाट होता. आणि जिद्दीने चालली, दुखत होतं तरी चालली. आणि बघा आजचा तो दिवस, आज संकल्पापासून सिद्धीकडे जातो, संकल्प सिद्ध होतो आपला. तर तो दिवस आलेला आहे. हार्डली ओंकारेश्वर अर्धा ते 1 किलोमीटर दूर असेल आणि आपण तिथे पोचतो आहे. म्हणजे मैया कधी तुम्हाला त्रास देत नाही जरा पण तुम्ही जिद्द सोडायची नाही. तुमचं मन विचलित झाले तरी मन डगमगू द्यायचं नाही. नर्मदे हार. तर आरामात तुमची परिक्रमा पूर्ण होईल. उशीर होईल कदाचित, म्हणजे उगाच मला 30 दिवसात म्हणजे 60 दिवसात करायचे, 70 दिवसात करायचे हे विचार करू नका. नर्मदे हार. नर्मदे हार. तर आता हा डोंगर चढायचा आपल्याला. थोडा वेळ 10 मिनटाचा विश्राम घेतला आपण, कारण आज नॉनस्टॉप आपण चालतो. फक्त तिथे चहा प्यायला थांबलेलो मंदिरात आणि का मैयाने पाणी आणि मंदिरात चहा प्यायलो. नंतर एक बाबाजींनी हाक मारली चहा प्यायला.
नंतर एक मैयाने हाक मारली पाणी प्यायला. नर्मदे हर. आता थोड्याच वेळात तर आपण ओंकारेश्वरला पोचतो. थोडाच वेळ बाकी आहे आणि ओंकारेश्वर येईल. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता आपण डोंगर उतरतोय खालती आणि इथे उतरल्यावर आपल्याला ओंकारेश्वरचं दर्शन होईल असं ते मागचे बाबाजी म्हणाले. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. हळूहळू उतरतोय. माताराम अशा रस्त्यात थोडी स्लो चालते सांभाळून, कारण ते गुडघे दुखतात उतरताना. नर्मदे हर. ओंकारेश्वर समोरच आहे. साडेदहा होत आले. 10:24 झाली आहेत आणि डोंगर आपण उतरला आहे. परत थोडासा चढ आहे. तर ऑलमोस्ट आपण अजून अर्धा तास जाईल ना बहुतेक, मे बी. म्हणजे आम्हाला तर काय फर्स्ट परिक्रमा आहे त्यामुळे माहीत नाही किती वेळ लागतो काय ते इथून, पण मला वाटतं एक अर्धा तास लागेल अजून. 10:30 झाले 11. आम्ही ॲक्च्युली विचार केलेला की तिकडे गेल्यावर संकल्प सोडू वगैरे असं, पण मला वाटतं आधी जाऊन कॅनल आलं आहे. हे बघा कॅनल आला आहे आणि ओंकारेश्वर आपल्याला आता बहुतेक दिसेल इथून. नर्मदे हर. नहर आली ह्या बाजूला आणि ते बघा ओंकारेश्वर. ती मूर्ती बघा शिवजीची, आपण तिथे फोटो काढलेले. ते मांदाता पर्वतातच आहे ना मूर्ती, ती वरती आहे ती. हा ना. तर आपण ओंकारेश्वरमध्ये आलेलो आहोत. हा ना. क्रॉस करून बाहेर पडलो की गजानन महाराज आश्रम. हा. नर्मदे हर. हा कॅनल आहे. तर आता हा आपल्याला पार करायचा आहे बघा. नर्मदे हर. भरपूर मोठा कॅनल आहे. आपण करू शकतो कारण हे कॅनल आहे. हो असे भरपूर कॅनल. मैयाचं जल आहे पण हे नर्मदा नदी नाही आहे त्यामुळे आपल्याला नाही आपण ते हा ते कॅनलचं पाणी सोडलेलं आहे. मैया तिथून गेली आहे. नर्मदे हर. बघा केवढं मोठं कॅनल आहे ते. नर्मदे हर. आणलं बाबा आणलंस. तुम्हीच करू शकतात ना. तर बघा ही नहर आहे, कॅनल आहे, कालवा. नर्मदे हर. तर आपण तो आता पार करतोय. ओंकारेश्वर समोर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत. नर्मदे हर. मध्ये हार. आणि हे जे फिलिंग आहे ना खूप वेगळं आहे. 5 महिने आम्हाला आता होणार आहेत. 18 तारखेला. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. मड़ी है અહીંયા જ છો ને ગજાનન મહારાજ આશ્રમમાં. हा. नर्मदे हर. तर हे बघा आम्ही ओंकारेश्वरला पोचलोय. नर्मदे हार. ओंकारेश्वर बांध स्थळ. तर ओंकारेश्वरला आम्ही पोचलोय. पहिला आम्ही कॉल लावतोय आमच्या बाळाला आर्यनला. नर्मदे हर. आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे ना. नर्मदे हर. आम्हालाच कळत नाही कुठे कुठे जायचं आहे ते. कुठे लिहिलंय? इथे दाखवलं. हा मग ह्या साईडला जायचं ना गजानन आश्रम.
अच्छा हा हा हा. मग अशी पण परिक्रमावासी भेटलेले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं, ते इमोशनल न होण्याचा प्रयत्न करतोय. एकदम आनंद आहे आम्हाला, परिक्रमा उचललेली आम्ही. कसं वाटतंय? हा एकदम भारी, लय भारी. म्हणजे तो जो ऍक्च्युली आनंद आहे ना, तो फक्त आपल्यालाच कळू शकतो. ऍक्च्युली डोळ्यात पाणी येते, पण मी इथं कंट्रोल करतोय. असं ना, हा नाही ठीक आहे चालेल. नर्मदे हर. चला मी नंतर दाखवतो फोनवर करून. रडणार बिलकुल नाही आहे, आनंद अश्रू आहेत आमच्या भैयासाठी हृदयामध्ये, तसेच ठेवणारच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. चला गजानन आश्रम, जिकडे आपण आलेलो आणि जिथून परिक्रमा चालू केलेली, त्या आश्रमात आलो आहोत आपण परत. खूप भारी वाटतंय. नर्मदे हर. तेव्हा आमचे भेटलेले आहेत परिक्रमावासी. बघा आपल्या बरोबर होते परिक्रमेला. नर्मदे हर नर्मदे. तुम्हाला पण अभिनंदन. कधी आलात तुम्ही? परवा. अरे वा. मग आता निघणार कधी आहे? आता संध्याकाळी आज निघणार उज्जैनला. अच्छा अच्छा. उज्जैनला दर्शन घेऊन पुढे जाणार. आणि बाकीचे कुठे झालेत? आतमध्ये आहेत ना. चला आनंद एकदम मस्त. खूप भारी वाटतंय. गजानन आश्रम, पुण्यश्लोक अहिल्या देवी सेवा केंद्र. आणि तब्बल ऑलमोस्ट 5 महिन्यानंतर नर्मदे हर. नर्मदे हर. काका कसे आहेत? हा. तब्बल 5. बोलायला होत नाहीये म्हणून बोलत नाही. नर्मदे हर. हा. नर्मदे हर. नर्मदे हर. ते बघा हे आपल्या आधी आई येऊन बसलेत तिकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी माता. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आपण इथे रूम घेतलाय राहायला. नर्मदे हर. आणि आपले जे परिक्रमावासियांचं जे भक्त निवास आहे तिकडे आपण जाणारच आहोत सगळ्यांना भेटायला. भक्त निवास क्रमांक 4 आणि रूम नंबर आहे आपला 10. तर त्याचा टूर पण तुम्हाला देऊ. आता माहिती नाही कुठून जायचं आहे. 4 नंबर हा हेच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर ममलेश्वरला आपलं जल चढून झालं आहे. आपण आता ओंकारेश्वरला जल चढवायला चाललो आहे. 4 वाजता जल चढवायचं बंद होतं आणि आता 3:05 झाले. तर नर्मदे हर मैया. अरे नर्मदे हर. नर्मदे हर. तर ओंकारेश्वरला आता आपण जल चढवायला चाललो आहोत. आणि जर जमलं तर बांधाता पर्वतची परिक्रमा हा ती पण करून टाकू. म्हणजे आजच्या दिवस सगळं नीट आटपेल, सगळं विधी नीट होती. नर्मदे हर. आनंदकडे सगळीकडे सगळीकडे आनंद आहे. नर्मदे हर. तर आता घाईत आहे जरा, जास्त काय व्हिडिओ नाही बनवत आहे. म्हातारांकडे गेली ओंकारेश्वरच्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. आणि ॲक्च्युली नर्मदे हर. ॲक्च्युली आपल्याला पाठीवर बॅग घेऊन चालायची सवय आहे. नुसतं असंच चालायची सवय नाही आहे, पण तरी पण आपण प्रयत्न करतोय जायचं. हलकं हलकं वाटतंय एकदम. नर्मदे हर. बॅग न घेता कसं वाटतंय? चालायला होतच नाहीये. हा ना. असं इकडे तिकडे असं झुलत चालतो ना, तसं होत आहे. हा ती सवय झाली आहे ना. हो.
अरे इकडेच जायचं ना ओंकारेश्वरला. बरोबर, चला आता ओंकारेश्वरला जाऊ. 1 मिनिट जरा थांबा. जस्ट होल्ड. जुना म्हणजे नवीन ब्रिज बंद केला आहे, तर जुन्या ब्रिजने जायचं आहे, तर आपल्याला परत मागे जावं लागतं. नर्मदे 5 मिनटं आपली वेळ झाली, कारण 4ला जल चढवणं बंद करतात. नर्मदे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. चला आता डायरेक्ट तिकडेच जाऊन दाखवतो. कुठून जायचं? कहाँ से जाना है? ओमकारेश्वर मंदिर. मंदिर 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 ओमकारेश्वर है. हा काय ब्रिज बंद करून टाकलाय. हा बंद केलाय. हे काहीतरी घोटाळा केलाय ना. जुना मार्ग होता तो बंद केलाय, म्हणजे आम्ही जिकडून गेलेलो तो बंद केला. आता आपल्याला त्याच्यासाठी पूर्ण परत उलट जावं लागतंय.